कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही हे आमच्या हातात नसतं. भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. कोणाला तिकीट द्यायचं याबाबत भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ ठरवते. दानवे: मी पक्षाचा आदेश पाळणारा एक कार्यकर्ता असून पक्ष जे सांगेल ते मी करणार. दानवे: काही लोकांनी आपला उल्लेख भावी खासदार म्हणून केला होता, आता भावी आमदार काय हे विचारू नका. भास्कर दानवे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल का, यावर दानवे यांची प्रतिक्रिया. कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही हे आमच्या हातात नसतं, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. जालन्यात आज दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 5 वाजेच्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते. निवडणुकीत कोणाला तिकीट द्यायचं याबाबत भारतीय जनता पक्षाचे संसदीय मंडळ ठरवतं. मी आधीच सांगितलंय, मी ना राज्यसभेवर जाणार ना विधानसभेवर जाणार, मी विधानसभा लढणार. पण जर पक्षानं सांगितलं सरपंच हो तर ते मला करावं लागतं, असं रावसाहेब दानवे म्हणाले. मी पक्षाचा आदेश पाळणार एक कार्यकर्ता असून पक्ष जे सांगेल ते मी करणार, असं दानवे म्हणाले. काही लोकांनी आपला उल्लेख भावी खासदार म्हणून केला होता, आता भावी आमदार म्हणून काय हे तुम्ही विचारू नका, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी भास्कर दानवे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल का या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. दोन प्रश्न. दादा, विधानसभा निवडणूक आता लागते, तुम्ही मैदान उतरणार जालना विधानसभेत? काहून रे बाबा, राहू दे ना तशा. आम्हाला तिकीट देणार. अरे माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे. कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही तिकीट द्यायचं हे आमच्या मतावर अवलंबून. आमच्या पार्टीमध्ये पार्लमेंटरी बोर्डनं निर्णय करतो. मी तर तुम्हाला मागेच जाहीर केलं ना, तर मी राज्यसभेवर जाणार ना, मी विधान परिषदेवर जाणार ना, मी विधानसभा लागणार. पण पार्टीनं जर म्हणलं गावचा सरपंच व्हा एखाद्या तरी मला करावं लागतंय, तसं थोडं आहे. पण पार्टीचा आदेश पाळणारा पैकी कार्यकर्ता आहे. मी मागच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा द्या म्हणून मी दिला, प्रदेशाध्यक्ष झालो. त्यामुळं मी आता जरा बाकीचे भरपूर कामं असतात पक्षाचं काम, तरी मी मराठवाड्यात दौरा केला. मी नांदेडला जाऊन आलो, लातूरला जाऊन आलो, धाराशिवला जाऊन आलो. मी आता 2-4 दिवसामध्ये परभणी आणि हिंगोलीला चाललो. मी पार्टीचं काम करतो. राज्याच्या कोर ग्रुपमध्ये असल्यामुळे मला अनेक कामं पार्टी सांगितली मी करतो. त्यालाच लागून एक प्रश्न आहे. विधानसभा निवडणूक उमेदवार मिळवण्यासाठी आबा प्रयत्न करताय, कार्यकर्ता प्रयत्न काय बॅनरवरती भावी आमदार आहे, तसा तुम्ही पक्षाकडे तसा काही सपोर्ट काही करा. लोकांनी भावी खासदार बी लावलं, त्याला विचारलं की तो असं मराठवाड्याचा दौरा केला. आता सध्या भावी आमदाराला बॅनरवरती भावी आमदार चेहरा ते विचारूच नको तू, परत तू नको लावू. काय मराठवाड्याचा दौरा केला तुम्ही आता काय